बघू शकता तुम्ही कसा कलर आला एकदम गोल्डन. 10 पैकी रिव्ह्यू देतील आता दोघं जण मिळून. हो कसं चालते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू करी क्रंच. तर आजची आपली रेसिपी थोडी वेगळी असणार आहे, स्पेशल असेल ती. कारण की यामध्ये आपण आपल्या दादा लोकांना पनीर टिक्का टेस्ट करायला देऊ आउटडोअरमध्ये. चला आपण सुरुवात करूयात. आपण मित्रांनो आता मार्केटमध्ये जाऊन भाजी वगैरे घेऊन येऊ, जे रिलेटेडचे काय आहेत ते. दही आणि आपल्याला पनीर पण लागणार आहे आपल्या मेन रेसिपीसाठी. चला आपण ते घेऊन परत व्हिडिओ सुरू करू. चला आता आपण मित्रांनो सर्वात पहिले पनीर कट करून घेऊया. आपण 250 ग्राम पनीर घेतलं आहे पनीर टिक्काच्या रेसिपीसाठी. त्याचे आपण क्यूब टाईपमध्ये तुकडे काढून घेऊ चौकोनांमध्ये. एवढी साईज परफेक्ट आहे आपल्यासाठी. आता हे पनीर आपण साईडला काढून घेऊयात. आता आपण कांदा कापायला घेऊयात. जेव्हा आपण पनीर चिल्ली किंवा पनीर टिक्का बनवतो तेव्हा या रेसिपीमध्ये कांदा हा मोठा ठेवावा लागतो. चला आपले कांदा कट करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही पीसेस कसे केलेले आहेत. थोडे मोठे ठेवायचे. आता सेम आपण टोमॅटो कट करून घेऊयात. आता आपण हे सगळं साईडला काढून घेऊयात. यावरती आपण मॅरिनेशनची प्रोसेस सुरू करू. चला आता आपण सर्वात पहिले यामध्ये दही ॲड करूयात. ब्लॅक पेपर टाकूयात. मीठ टाकूयात. लाल मिरची पावडर. थोडा गरम मसाला. परतून थोडंसं बेसन. तर यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकू. आता सगळं मिक्स करून घेऊयात. मॅरिनेशन तर मित्रांनो एक नंबर झाले बघू शकता तुम्ही. भाजी वगैरेला आपलं मस्त पद्धतशीर मॅरिनेशन लागलेलं आहे. आता आपण ह्याला 10 मिनटं असंच ठेवून देऊया सोकिंगसाठी. चला यात आपण डबल स्टिक घेऊन आता सुरुवात करूयात. सर्वात पहिला आपण कांदा टाकू. कांदा नंतर शिमला मिरची. तर ह्याच्यावरती पनीर. परत एक टोमॅटो. तर परत कांदा. हे बघा आपण अशा पद्धतीने आपण त्याचे स्टिक्स बनवू. हे आपण थोड्या टायमाने फ्राय करू. अशा प्रकारे आपले सगळे स्टिक रेडी झाले आहेत. बघू शकता तुम्ही. चला आता आपण ह्यांना तळायला घेऊया. चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. त्याला गॅस चालू ठेवता पॅन. सर्वात पहिला आपण यावरती थोडं तेल टाकून घेऊयात. जास्त तेल पण टाकायचं, कमी पण टाकायचं. तेल टाकून हलका गरम करून घेऊयात पॅन. आपलं तेल आता मस्त गरम झालेलं आहे मित्रांनो. यामध्ये आपण फ्राईंग प्रोसेस सुरू करूयात. तर हा टाकूया आपण फ्राय करायला. कडक काम होते आपला. आता आपली एक साईड फ्राय झाली असेल मित्रांनो. तिला आता आपण पलटून घेऊयात. बघू शकता तुम्ही कसा कलर आला एकदम.
गोल्डन. चला आता मित्रांनो अजून एक साईडने पलटी करून घेऊयात. आपल्याला चारही बाजूने पलटी करते थोडं थोडं करून. परत पलटी करून घेऊयात. बघू शकता मस्त गोल्डन गोल्डन आपला पनीर शिजलेला आहे आता. हा बघा आहे की ना काम 25. आता आपण गॅस बंद करूयात मित्रांनो आणि हे गरमागरम साईडला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता मित्रांनो कलर वगैरे कसला भारी झालेला आहे. हे आपण आता सर्विंगला काढूयात. बघा कसं दिसतं तुम्हाला मित्रांनो, आहे की नाही कडक. बघू शकता आता मित्रांनो तर दादासाहेब बघूया आता काय रिव्ह्यू देत आहेत. 10 पैकी रिव्ह्यू देतील आता दोघं जण मिळून. बघू कसं चालतंय. मी पण खाऊन घेतो. क्वालिटी फ्लेवर चांगला मिक्स झाला मसाल्यांचा. 10 पैकी 9 खूप मस्त आले टेस्ट. काहीच नाही करू शकत पनीर पण थोडं थोडं क्रिस्पी लागते. चला मंडळी आजचा हा करी क्रंचचा व्हिडिओ इकडे संपवलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.